दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्यांचं चिंतन आपण करतो आहोत. या 11 लघुकाव्यापैकी आपण सध्या संत रामदास स्वामींकृत जुना दासबोध अर्थात 21 समासी याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. या आत्मनिवेदन समासातील काल आपण 10 ओव्या पाहिल्या. 22 ओव्यांचा हा समास आहे. पहिल्या 10 ओव्यांमध्ये या सृष्टीचं सृजनत्व कसं झालं, ही सृष्टी कशी निर्माण झाली, शब्दसृष्टी कशी निर्माण झाली, भाषा कशी निर्माण झाली, लिपी कशी झाली, त्या लिपीतून अनेक प्रकारचे ग्रंथ, श्लोक, प्रबंध, वेद, शास्त्र, पुराण, काव्य, श्रुती, स्मृती, सर्ग, स्तबक, प्रसंग, समास, अध्याय, साख्या, दोहडे, चौपाई अशा सगळ्या प्रकारांचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला समजावून सांगितलं. आणि आता पुढे 4 ओव्यांमध्ये
समर्थांनी 11 ते 14 या 4 ओव्यांमध्ये संत रामदास स्वामींनी अष्टधा प्रकृतीचं थोडक्यात आपल्याला वर्णन ऐकवलेलं आहे. ही अष्टधा प्रकृती कशी तयार झाली? अष्टधा प्रकृती म्हणजे नक्की काय, त्याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुढे 15 ते 22 या 7 ओव्यांमध्ये समर्थांनी आत्मनिवेदनाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. हे 3 प्रकार जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन. हे 3 प्रकार आपल्याला परमपूजनीय स्वामी वरदानंद भारती यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. तो प्रसंगही मी आपल्याला सांगेन. आपण आज या 11 ते 15 ओवीमध्ये समर्थांनी अष्टधा प्रकृतीबद्दल काय सांगितलंय त्याचा विचार करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. तत्वांमध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महत्तत्व मूळ माया श्रीराम. नाना तत्वे लहान थोरे मिळून अष्टही शरीरे, अष्टधा प्रकृतीचे वारे निघून जाते श्रीराम. वारे नसता जे गगन तैसे परब्रह्म सगन, अष्टदेहाचे निरसन करून पहावे श्रीराम. ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संवार, दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतात, तत्वामध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व. ते कसं आहे? मुख्य जे तत्व आहे ते अत्यंत शुद्ध आहे, परमशुद्ध आहे. आणि ते सत्व आहे, सात्विक आहे, अत्यंत सात्विक आहे. ज्याप्रमाणे शब्दसृष्टीची रचना आणि क्रमविकास सृष्टीचा ओंकारामधून झाला असे शास्त्र ग्रंथ आम्हाला सांगतात, त्याप्रमाणे या दृश्य विश्वाचं मूळ काय आहे? तर ते आहे शुद्ध सत्व. त्यालाच आपण अर्धमात्रा किंवा महत्तत्व म्हणतो, किंवा त्यालाच अजून जर खाली गेलो आपण तर त्याला आपण मूळ माया असं म्हणतो. परब्रह्म एकटं एक होतं. खूप वर्ष गेले, खूप काळ गेला आणि त्याला वाटायला लागलं की मी एकटा काय करू, मला एकट्याला गमत नाही, मला करमत नाही, मग माझ्यासोबत कुणी असले पाहिजेत, माझ्यासारखे माझ्यासोबत खेळण्यासाठी, बागडण्यासाठी, बोलण्यासाठी असले पाहिजेत. एकटं कुणाला नको आहे. आपण मूळ स्वरूप आपलं काय? सच्चित आनंद आहे. हे आत्मतत्व अविनाशी आहे म्हणून ते सत आहे. ते चिद्रूप आहे, ते आनंद रूप आहे. ते असतची असे असं आहे. अनेक ब्रह्मांड उलटली जातात, खेळ मांडला जातो, पण ते मात्र तत्व आहे तसंच आहे, त्यात काही बदल होत नाही. माझ्या योगे झाले परी म्या नाही केले, अशी त्याची धारणा आहे. आम्हाला एकटं जर कुणी सोडून गेलं घरामध्ये
तर काय वाटतं, थोडा वेळ आपण टीव्ही पाहू, काही फोन करून घेऊ, काही लिखाणाचं काम आहे, अभ्यासाचं काम आहे ते करू, पण त्यानंतर आपल्याला कंटाळवाणं होतं. म्हणून आपण काय म्हणतो, घर खायला उठलं मला. तसं परब्रह्माला वाटलं की मी एकटा आहे. एकोहम बहुश्याम, मी एकटाच आहे, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. आपल्याला असं वाटतं का? आपल्याला वाटतं म्हणून आपण प्रपंच वगैरे करतो, परंतु माझा बोलण्याचा उद्देश असा आहे, आपल्याला असं वाटतं का की मी आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करतोय, पारमार्थिक तत्वांचं मी चिंतन करतोय, संत रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा मी अभ्यास करतोय, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत, असं आम्हाला वाटतं का? वाटलं पाहिजे. मग ज्यांना हे वाटतं ते त्यांना दासबोधाच्या परीक्षेला बसवतात, इतरांना आपला झालेला अभ्यास ते लोकांना सांगतात. मी काय अभ्यास चालू आहे, मनोबोधाचा अभ्यास चालू आहे, मनाचे श्लोक आहेत, मनाला धारिष्ट येतं, कोरोनाच्या काळामध्ये आलेलं वैफल्य माणसाचं निघून जातं, जीवन कसं जगावं हा सांगणारा हा ग्रंथ आहे. पारमार्थिक आणि ऐहिक दोन्ही पातळ्यांवर यशस्वी जीवन जगता येतं दासबोधाचा अभ्यास केला म्हणजे. हे असं आम्ही सांगितलं पाहिजे इतरांना. तर ते आपण परब्रह्माचे अंश आहेत ना, मग त्याच्यात जे गुण आहेत ते आपल्यात आले पाहिजेत. म्हणून आम्ही आनंद रूप असतो. परब्रह्म कसं आहे? आनंद रूप आहे, सच्चित आनंद. आनंद आम्हाला बरा वाटतो, खाण्यातला असेल, पिण्यातला असेल, विषय भोगण्यातला असेल. अर्धमात्रा किंवा महत्त्व किंवा मूळ माया, या परब्रह्माच्या अधिष्ठानावर अनेक शक्ती कार्यरत आहेत. त्यातली एक आहे मूळ माया. आणि ती मूळ माया या अधिष्ठानावर, परब्रह्माच्या अधिष्ठानावर ही प्रकृती आहे आणि ती पुरुष आहे. ही माया आहे, ते ब्रह्म आहे. ही नारी आहे, ते नटेश्वर आहे. अशा पद्धतीने समर्थ या ठिकाणी म्हणतायत की ते महत्त्व किंवा मूळ माया किंवा शुद्ध सत्व हे सगळं एकच आहे. नाना तत्वे लहान थोरे, मिळवून अष्टही शरीरे, अष्टदा प्रकृतीचे वारे, निघून जाते श्रीराम. आता इथं अष्टधा प्रकृती जे लिहिलेलं आहे, अष्टधा प्रकृती ही दोन अर्थानी आहे. एक पिंडाचे चार देह आणि ब्रह्मांडाचे चार देह. आपण काय म्हणतो, जे पिंडी ते ब्रह्मांडी, आणि ही वस्तुस्थिती आहे. पिंडाचे चार देह आहेत. पिंड म्हणजे शरीर, त्यालाच आपण जीवात्मा असंही म्हणतो. पहिला जो देह आहे तो आहे स्थूल आहे, तो पंचमहाभूतांचा आहे. दुसरा सूक्ष्म देह, तो वासनांचा आहे. पंचमहाभूत इथं पडतात, तो नश्वर आहे सगळं, ते नाशिवंत आहे. आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. आमच्या शरीरामध्ये आकाश आहे नाही. आमच्या शरीरात आकाश आहे, म्हणून आकाश म्हणजे पोकळी, म्हणून आमचं फुफ्फुस काम करतायत, म्हणून आमचं हृदय काम करताय. ही जी छाती आहे, या छातीमध्ये पोकळी आहे.
समजा या छातीला जर ब्लेड मारली मोठी किंवा छिद्र पाडलं, फुफ्फुस काम करायचं बंद करतील. ती आत पोकळी आहे, गर्भाशयामध्ये पोकळी आहे, म्हणून त्या जीव तिथं वाढू शकतो. आमची युरिन बॅग, मूत्राशय आत पोकळी आहे, म्हणून मूत्र साठवू शकतं. हा स्थूल देह, सूक्ष्म देह हा वासनांचा आहे. हा पंचभूतांचा देह पडल्यानंतर जे काही उरतं त्या केवळ वासना आहेत. म्हणून काय म्हणतात, जन्म घेणे वासने संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ते राहिलेले भोग भोगण्यासाठी म्हणून दुसरा जीव धरत होतो. तिसरा देह आहे कारण देह. हा कारण देह म्हणजे सुषुप्ती, गाढ झोप. आपण गाढ झोपलेलो असतो. आमचा देह चालू आहे का बंद आहे माहिती नाही, पण त्या गाढ झोपेमध्ये आम्हाला एक आनंद मिळतो. खूप थकलो आहोत, रात्री जागरण झालंय, प्रवास झाला, जेवण केलं आणि झोपलो. 2 तासानंतर उठल्यानंतर आपण काय म्हणतो, वाह काय छान झोप लागली, फ्रेश वाटतंय आता. कुणाला झोप लागली? कोण झोपलं होतं? हृदय झोपलं होतं, शरीर झोपलं होतं, काय झोपलं होतं? आणि कुणाला आनंद मिळतोय? बरं, आनंद केव्हा मिळतो? जाग झाल्यानंतर मिळतो, म्हणजे स्थूल देहात आल्यानंतर मिळतो. स्थूल देहाची अवस्था काय? जागृती. आता आपण सगळे जागे आहोत, आपल्या अर्थाने जागे आहोत, पण ऋषीमुनींच्या अर्थाने आपण झोपलेले आहोत. आम्ही यात रमलोय. स्थूलामध्ये आल्यानंतर, पंचभूती देहामध्ये आल्यानंतर मग आम्हाला वाटतं की वाह काय छान झोप लागली होती, त्याचा आनंद मिळतो. पण जेव्हा आनंद मिळत होता ते सांगायला कोणी नाहीये. त्याला म्हणले कारण देह, आणि त्याला माहिती नाहीये म्हणून ते अज्ञान आहे. कारण देह हा अज्ञानांचा, स्थूल देह हा पंचभूतांचा, सूक्ष्म देह वासनांचा, कारण देह अज्ञानाचा. यानंतरचा जो देह आहे तो आहे महाकारण देह, तो ज्ञानाचा देह आहे. आणि त्यातली अवस्था काय? तुरीय अवस्था आहे. तुरीय अवस्था, त्यालाच उन्मनी अवस्था असं म्हणलेलं आहे. ही तुरीयावस्थाच्या पुढची समर्थांनी ही अवस्था वर्णन केली आहे, आणि ती आहे उन्मनी अवस्था. केवळ संत म्हणून समर्थ रामदासांनी ही अवस्था वर्णन केलेली आहे, आणि त्याला त्यांनी नाव दिलंय उन्मनी अवस्था. तुरीयावस्थेमध्ये दोन्ही गोष्टींचं ध्यान आहे, दोन्ही गोष्टींचं ज्ञान आहे. कुठल्या 2 गोष्टी? मी देह आहे याचंही ज्ञान आहे, आणि परब्रह्म स्वरूप आहे याचंही ज्ञान आहे. याला म्हणतात तुरीय अवस्था. याच्या पुढची जी अवस्था आहे ती परब्रह्म स्वरूपाशी तदाकारता झाल्यानंतर आहे, त्याला देह निरसन असं म्हणलेलं आहे. निरसन म्हणजे निरशन, त्यालाच आपण म्हणतो आत्मनिवेदन. तिथं माझं अस्तित्व सगळं संपलं. ती अवस्था आहे उन्मनी अवस्था. मनाच्या वर, आता तिथं मन सुद्धा नाही आहे. पिंडाच्या 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. आता ब्रह्मांडाचे सुद्धा 4 देह आहेत. विराट, हे सगळं दृश्य विश्व जे आहे ते विराट आहे, जे जे आम्हाला दिसतंय ते. दुसरा जो देह आहे तो आहे हिरण्यगर्भ.
त्याला विश्व मन असं म्हणले. त्यात अनेक ब्रह्मांड आहेत, अनेक आकाशगंगा आहेत. तिसरा जो देह आहे तो आहे अव्याकृत, म्हणजे मूळ माया. पहिल्या देहाला दृश्य विश्व म्हणलंय, की ज्या देहाचं नाव आहे विराट. दुसऱ्या देहाचं नाव आहे हिरण्यगर्भ, त्याला म्हणलेलं आहे विश्व मन. तिसरा जो देह आहे तो अव्याकृत, त्याला म्हणलंय गुणमाया. चौथा जो देह आहे त्याला म्हणलंय शिवशक्ती, आणि त्याचं नाव आहे मूळ माया. ही मूळ माया ब्रह्मांड परब्रह्माच्या अधिष्ठानावर अनेक खेळ करत असते. जसा मी देह नव्हे तसाच हा देह म्हणजे माझा नाही असं वाटणं सुद्धा भ्रम आहे, असं समर्थ म्हणतात. आता हे झाले 4 आणि 4 8 देह. अष्टधा प्रकृतीचं दुसरं रूप आहे पंचमहाभूत आणि त्रिगुण, त्याला सुद्धा अष्टधा प्रकृती असं म्हणलेलं आहे. वायू मी आपल्याला सांगितलं की आपल्या पोकळी आकाश, आपल्या शरीरामध्ये आकाश आहे, त्यामध्ये हे सगळे अवयव ठेवलेले आहेत, ते त्यांचं काम चालू आहे. आकाशामध्ये वायू आहे, दुसरं पंचमहाभूत आहे. तो वायू आहे म्हणून आमचं रक्ताभिसरण आहे. हे याला प्राण असं नाव दिलं, आणि हे पंचप्राण आहेत. सगळ्या शरीरभर जे वायू फिरतो आहे त्याचं नाव आहे व्यान. समान, उदान, अपान, प्राण असे हे नाव आहेत, आणि याचं स्थान आहे प्रत्येकाचं. पण व्यान हा एकमेव असा वायू आहे की तो सगळ्या शरीरात फिरतोय. त्याच्यामुळे आपल्या लिम्फ नोड मधून जो स्त्राव तयार झालेला आहे तो स्त्राव लिम्फॅटिक वेसल्सनी सगळ्या शरीरभर फिरतो. आमच्या हृदयामधून जे शुद्ध रक्त पंप होतंय बाहेर, पंप आउट होतंय, ते सगळं रक्त आपल्या शरीरामध्ये केसांपासून नखाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत सगळीकडे ते रक्त फिरतंय. कोण फिरवतंय? ते वायू आहे, व्यान. अपान, विष्ठा बाहेर टाकायचं काम. उदान, पापण्यांची उघडझाप, त्याचं ठिकाण इथं आहे. म्हणून जेव्हा आम्हाला झोप लागलेली असते तेव्हा डोळे हलत असतात, आणि आपोआप घशाची सुद्धा आकुंचन आणि प्रसरण होत असतं. त्यानंतर समान, असे 5 वायू आहेत. म्हणजे आमच्या शरीरामध्ये पंचभूतात्मक आपण पाहिलं की पोकळी आहे, वायू आहेत, अग्नी. अग्नी आहे म्हणून तर आम्हाला भूक लागते. आम्ही जे जे पोटात घातलं ते सगळं अग्नीच्या भट्टीमध्ये तावून सलाखून निघतं. आम्हाला कुणी वाईट बोललं, क्रोध येतो. सगळे अग्नीचे प्रकार आहेत. समुद्रामध्ये वडवान आलंय, तो अग्नी आहे. शेकोटी करतो आपण, वैश्यदेव करतो, तो अग्नी आहे. राग येतो आम्हाला, तो अग्नी आहे. आमची बुद्धी कशावर चालतीये? तेजावर चालतीये. म्हणून आमच्या शरीरात तेज पण आहे, अग्नी पण आहे. हे तिसरं पंचमहाभूत आहे. आमच्या शरीरात आप आहे का? पंचमहाभूतांपैकी चौथं जे महाभूत आहे त्याला म्हणतात आप, म्हणजे पाणी. पाणी आहे का नाही? उन्हाळ्यामध्ये घाम कुठून बाहेर पडतो? लघवी वाटे काय बाहेर पडतं? डोळ्यातून काय बाहेर पडतं? वीर्यातून काय बाहेर पडतं? हे सगळे आपाचे प्रकार आहेत. आता तुम्ही म्हणाल पृथ्वी कुठे? तर आमच्या शरीरामध्ये काय दगड धोंडे आहेत का? आमच्या शरीरामध्ये हाडं आहेत, आमच्या शरीरामध्ये दात आहेत. या शरीरामध्ये सगळ्यात कठीण पदार्थ कुठला असेल तर तो पदार्थ आहे दात.
त्यानंतर येतात अस्थी. हे सगळे जे वस्तू आहेत ही पृथ्वी आहे. म्हणजे पंचमहाभूत आमच्या शरीरात आहेत. कथा निरूपण चालू असलं की आमची सद्वृत्ती होते, आमचा सात्विक गुण उफाळून येतो आणि तो राजस आणि तामस गुणांना दाबून टाकतो, डॉमिनेट करतो. म्हणजे आम्ही सात्विक आहोत. काही काम करायचे, नोकरी करायची आहे, संघटना स्थापन करायची आहे, एखाद्या संघटनेमध्ये आपण कार्यरत असलो की त्याचे उपक्रम राबवायचे आहेत, आम्ही राजसिक आहोत. मग सत्वगुण आणि तामसिक गुण आमचा दबलेला आहे. जेव्हा आम्हाला अपमान झाल्यासारखं वाटतो, जेव्हा आम्हाला कुणी वाईट बोलतं, तेव्हा आमचा राग उफाळून येतो, तो तामसिक गुण आहे. म्हणजे हे 3 गुण आणि पंचमहाभूते अशी अष्टधा प्रकृती. एक भाग स्थूल देहाचे 4, पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4, अगोदर सांगितल्याप्रमाणे असे 8 देह म्हणजे अष्टधा प्रकृती. समर्थ म्हणतात, नाना तत्वे लहान थोरे मिळवून अष्टही शरीरे, अष्टधा प्रकृतीचे वारे निघून जाते श्रीराम. पण हे कसं आहे? पंचमहाभूत आणि त्रिगुण मिळून जी अष्टधा प्रकृती तयार होतीये, ही अष्टधा प्रकृती वायूसारखी चंचल आहे. देहामध्ये अनेक बदल होत आहेत. 10 वर्षाखाली माझे केस कसे होते, माझं शरीर कसं होतं, मी जन्मलो तेव्हा कसं होतं आणि वार्धक्यामध्ये कसं असतं, हे सगळं चंचलत्व आहे. फिक्स नाही आहे, फ्लेक्झिबल आहे, म्हणून ते चंचल आहे. अष्टधा प्रकृतीचे वारे निघून जाते. हे वारं काही राहत नाही, कधीही निघून जाईल. काल दिवसभर उकाडा होता. मला संध्याकाळी जालना औरंगाबादहून फोन आले, परळीहून फोन आला. काय म्हणते वातावरण? मी म्हणलं प्रचंड उकाडा आहे. म्हणले पावसाचं काय वातावरण? मी म्हणलं बिलकुल नाही. पण रात्री मी उठलो 2:30-3च्या दरम्यान, धो 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 पाऊस वाहत होता. हे सगळं चंचलत्व आहे. ते कधी नाहीसं होऊ शकतं. पुढे समर्थ म्हणतात, वारे नसता जे गगन तैसे परब्रह्म सघन, अष्टदेहाचे निरशन करून पहावे श्रीराम. परब्रह्माचं स्वरूप आणि आकाश हे उदाहरण द्यायला, समजावून सांगायला जवळचे आहेत म्हणून लोक सांगतात. परब्रह्माला उपमा द्यायची तर कशाची द्यायची? आकाशाची. पण समर्थांनी इथं काय सांगितलंय? समर्थ म्हणतात, वारे नसता जे गगन. वारा आहे म्हणजे चंचलत्व आहे. चंचलत्व टाकून दिलेलं आकाश म्हणजे ते परब्रह्म आहे. परब्रह्म कसं आहे? निश्चळ आहे. त्यात कुठेही चंचलत्व नाही, त्यात बदल होत नाही, ते आहे तसंच राहतं. ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संवार, दोही वेगळे सारासार, विमळ ब्रह्म श्रीराम. समर्थ म्हणतात, अष्टदेहाचे निरशन करून पहावे. या 8 देहांमधल्या तत्वांना मी नाहीये, मी नाहीये, मी नाहीये असं म्हणलं पाहिजे. या 8 देहांमध्ये कसली तत्व आहे तो? आता त्याला फार आपल्याला त्यावर जास्त भाष्य करण्याची गरज नाही, कारण आपण हे सगळं पाहिलेलं आहे. स्थूल देहाची 25 तत्व पाहिली, सूक्ष्म देहाची 25 तत्व पाहिली, भूतपंचक पाहिलं, अंतःकरण पंचक पाहिलं, प्राण पंचक पाहिलं, ज्ञानेंद्रिय पंचक पाहिलं, कर्मेंद्रिय पंचक पाहिलं. ही सगळी पंचक आहेत. आणि प्रत्येक पंचकाला आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी हे सगळं आहे. अशी ही सगळी मिळून 82 तत्व होतात. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, अष्टदेहाचे निरसन करून पहावे. ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संवार. ब्रह्मांड पिंड उभार असं कसं काय म्हणलं? आणि पिंड ब्रह्मांड संवार असं कसं काय म्हणलं?
ब्रह्मांड अगोदर आहे, त्यातून पिंड तयार झालंय. म्हणजे ब्रह्मांडापासून पिंडाची उभारणी आहे. आणि जेव्हा नाश व्हायचा आहे, जेव्हा प्रलय व्हायचा आहे, तेव्हा अगोदर सगळ्यात खालचं तत्व जातं. म्हणजे सगळ्यात अगोदर काय जाईल? पृथ्वी जाईल, पिंड जाईल. पृथ्वी कोण खाईल पृथ्वीला? धो 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 पाऊस पडेल, अग्नी निर्माण होईल, तो सगळं पाणी काढून टाकील. सगळीकडे अग्नी आहे. मग तेवढ्यात वारा येईल आणि ते सगळं घेऊन जाईल. आणि काय राहील शेवटी? केवळ वारा नसलेलं गगन, म्हणजे एक मोठी पोकळी. त्यालाच आपण अवकाश असं म्हणतो. त्याला आपण मराठीमध्ये स्पेस असं म्हणतो. आता स्पेस तर आम्हाला सगळ्यांनाच लागते. त्यांना स्पेस लागते. एका रूम मध्ये 10 बाय 10च्या रूम मध्ये एक एक कुटुंब राहत होतं, की ज्या कुटुंबामध्ये हम दो हमारे दो नव्हते, किमान 4-5 असायचे. आई वडील असायचे, एखादी बहीण असायची, एखादी आत्या असायची. असं कुटुंब राहत होतं. आता प्रत्येकाच्या बेडरूम वेगळ्या, प्रत्येकाचे टॉयलेट वेगळे. स्पेस पाहिजे. ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संहार, दोही वेगळे सारासार, विमळ ब्रह्म. समर्थ म्हणतात, हे देह कसे निर्माण झाले हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेणं म्हणजे उभारणी आहे. आणि संवारणी म्हणजे त्याचा लय, ते कसं संपतं ते समजून घेणं. समर्थ म्हणतात, ब्रह्म निर्मळ निश्चळ, शाश्वत सार अमळ विमळ, अवकाश घन पोकळ, गगना ऐसे श्रीराम, पुढे संकल्प उठिला. ब्रह्माला संकल्प उठला. षडगुणेश्वर बोलिजे त्याला, अर्धनारी नटेश्वराला, बोलिजे ते श्रीराम. ते मूळ माया बहुगुणी, अधोमुखे गुणक्षोभिणी, गुणत्रय तिजपासूनी, निर्माण झाले श्रीराम. मूळ माया, त्यापासून गुणमाया, तिच्यापासून 3 गुण प्रसवले, सत्वरजतमा. आणि ती खाली 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 यायला लागली. तेथून पुढे पंचभूते पावली पष्टदशे ते, अष्टदा प्रकृतीचे स्वरूप ते, मुळीच आहे श्रीराम. जे जे जेथून निर्माण झाले, तेथे तेथेच निमाले, येण्याची न्याये संवारले, महाप्रळयी श्रीराम. महाप्रलयाच्या वेळी ते सगळे जे शेवटी जे पंचभूत निर्माण झालेले पृथ्वी, तिथून ते उलट्या क्रमाने नाशाकडे जातात. आणि सगळ्यात शेवटी काय राहतं? आकाश, की ज्यामध्ये वायू सुद्धा नाहीये. आपण म्हणतो की आकाशात वायू कसा निर्माण झाला. मला तुम्ही सांगा, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. आपण संध्याकाळच्या वेळी गॅलरीमध्ये गच्चीमध्ये बसलो, लाईट नाहीयेत, आणि आपण शांत बसलेलो असताना हळूच वाऱ्याची झुळूक येते आणि ती आपल्या अंगाला स्पर्श करून निघून जाते. आपल्याला किती आल्हाददायक वाटतं. कुठून आली ही झुळूक? कुठून आला हा वारा? तसं आहे, आकाशामध्ये वायू निर्माण होणं म्हणजे एका पंचभूतातून दुसरा पंचमहाभूत तयार होणे. आणि या सगळ्यांचा कर्दम आहे. कर्दम हा शब्द शास्त्रांनी वापरलेला आहे. कर्दम म्हणजे चिखल. तुम्ही मला सांगा, एक उदाहरण घ्या. 7-8 मजली बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग बांधल्यानंतर काही वर्षांनी तुम्हाला त्या बिल्डिंगवर किंवा त्या भिंतीमध्ये एक झाड आलेलं दिसतं. पिंपळाचं झाड आहे. आता मला तुम्ही सांगा, झाड वाढण्यासाठी काय काय गोष्टी लागतात? त्याला जमीन लागते, त्याच्या मुळांना श्वास घेण्यासाठी वायू लागतो, त्याची वाढ होण्यासाठी पाणी लागतं, तिथं तेज असलं पाहिजे.
आता हे पंचमहाभूत तिथं आहेत म्हणून तर ते झाड वाढतं. शेवटी तो जीव आहे ना. शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेलं आहे. झाडांना सुद्धा जीव असतो. ज्या झाडांसोबत गाणं गुणगुणत जर पाणी मारलं त्यांना तर त्यांची फुलं जास्त येतात. अहो, ज्या जनावरांना दूध काढताना संगीत ऐकवलं जातं त्यांचं दूध जास्त निघतं. हे विज्ञानाने सिद्ध केलंय. झाडांचं तसंच आहे. त्यांना बोलता येत नाही. जनावरांना बोलता येतं परंतु त्यांचं आपल्याला समजत नाही, आपलं त्यांना समजत नाही. पण झाडांना जर प्रेमाने वाढवलं तर त्यांची वाढ लवकर होऊ शकते. हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलंय. तसं त्या ठिकाणी त्या भिंतीमध्ये सुद्धा ही पंचमहाभूत आहेत म्हणून ते झाड वाढतंय. आपल्याला तर काय दिसतं, ती सिमेंट वाळूची भिंत दिसतीये. आपण कधी विचार केला त्यात पाणी आहे? आपण कधी विचार केला त्यात वायू आहे? आपण कधी विचार केला त्यात अग्नी आहे? फक्त वाळू, सिमेंट, माती, विटा, खडी ह्याच्याशिवाय दुसरं काय बांधकाम केलं तेव्हा? पुढे समर्थ म्हणतात, पदार्थ जड आत्मा चंचळ विमळ ब्रह्म ते निश्चळ विवरोन विरे तत्काळ तद्रूप होये श्रीराम. या ओवीमध्ये 3 शब्द आलेले आहेत. पदार्थ जड, आत्मा चंचळ, निश्चळ परब्रह्म. विवरोन विरे तत्काळ तद्रूप होय. आपण जर या तत्वांचं निरसन करायला लागलो. विवरणे म्हणजे काय? सहजगत्या आत उतरणे. दासबोधाच्या शेवटी काय? विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. आम्ही खोल 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 चिंतन करत जायला पाहिजे. त्याला म्हणतात विवरणे. फिरणे विवरणे समर्थांचा शब्द आहे. 20व्या दशकातल्या 10व्या समासामध्ये समर्थ शेवटी म्हणतायत. शेवटच्या ज्या 10 ओव्या आहेत फळश्रुतीच्या त्यामध्ये समर्थ म्हणतात विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत हे समजतं आम्हाला. पण हे केव्हा? वर वर चालून नाही चालत. याला खाली उतरलं पाहिजे. जो समुद्राच्या खाली 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 तळापर्यंत जातो त्याला अमूल्य अशी माणकं, अमूल्य असे हिरे, अमूल्य असे मोती मिळतात. जो वरवर डुबक्या मारतो त्याला काय मिळतं? त्याच्या हाताला मासाही लागत नाही. विवर्ता विशेषा विशेष कळू लागे. त्यांच्या तत्वांचं निरीक्षण करत असताना जडत्व संपत, चंचलत्व संपत, निश्चळ परब्रह्म स्वरूपाशी आमची तदाकारता निर्माण होते. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात पदार्थ जड, आत्मा चंचळ, विमळ ब्रह्म ते निश्चळ, विवरोन विरे तत्काळ तद्रूप होय. पदार्थ म्हणे काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा श्रीराम. जड म्हणजे जे जड आहे ते, जे स्थूल आहे ते, जे दिसतं, ज्याला आकार आहे, ज्याला किंमत वजन आहे. पदार्थ वस्तू, पदार्थ मने काया वाचा. मन हे जड आहे, एक इंद्रिय आहे. मनश्चामी इंद्रियानी. भगवंत काय म्हणतात गीतेमध्ये? मन म्हणजे मी आहे इंद्रियांमध्ये. मन हे इंद्रिय आहे. ते कुठे आहे? हात इंद्रिय आहे, पाय इंद्रिय आहे, डोळे ज्ञानेंद्रिय आहेत, जीभ ज्ञानेंद्रिय आहे, कान नाक डोळे हात पाय सगळे इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय. आता हे इंद्रिय कुठून काढलं? आणि तुम्ही म्हणत नाही, भगवंत म्हणतात इंद्रियाणी मनश्चास्मी. इंद्रियांमध्ये मी मन आहे. म्हणून समर्थांनी आमच्या दासबोधामध्ये प्रश्न विचारला, मनाची का आवरावी उर्मी?
जर ते भगवंत आहे ना, मग मनाला वाटेल तसं राहा, मनाला वाटेल ते खा, मनाला वाटेल तसं वागा, चालेल का? समर्थांचा प्रश्न आहे दासबोधामध्ये, का आवरावी उर्मी, मनाची उर्मी का आवरावी? जर ते भगवंत आहे तर त्याच्याप्रमाणे, त्याच्या मनाप्रमाणे करू दे. या ठिकाणी समर्थ म्हणतायत, पदार्थ जड काय, मने काया वाचा. शरीर, काया म्हणजे शरीर, या शरीरातूनच वाचा निर्माण झाली आहे, म्हणून ती सुद्धा जड आहे. मी हा अवघाची देवाचा, माझं काहीच नाहीये. माझा हात आहे का? उद्या हात कापून टाकावा लागला तरी मी जिवंत आहे. ज्या जिभेने मी बोलतोय ती जीभ कापून टाकावी लागली तरी मी जिवंत आहे. ज्या डोळ्यांनी मी सगळं पाहतो ते डोळे काढून टाकावे लागले तरी मी जिवंत आहे. मग हे शरीर म्हणजे मी आहे का? नाही. मी म्हणजे somebody, समथिंग डिफरंट इज देअर, somebody इज देअर, की ज्याला मी म्हणता येईल. हे शरीर म्हणजे मी नाही आहे. आपल्याला माहिती आहे, आद्य शंकराचार्य गोविंद पादांच्या गुहेजवळ आले, नर्मदेच्या तीरावर. त्यांना समजलं की गोविंदपाद इथं अनेक वर्षांपासून साधनेला बसलेले आहेत. ते त्या गुहेच्या बाहेर आले आणि त्यांनी आवाज दिला. आतून आवाज आला, आतून प्रश्न विचारला, कोण आहे? बाहेरून काय उत्तर आलं? मी कालेडी गावचा, केरळ मधला शंकर आहे, असा आवाज आला का? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आणि म्हणून तिथं 16 वर्ष संपलेली होती आद्य शंकराचार्यांची. पुन्हा 16 वर्ष त्यांना मिळाली आहे गुरूंच्या कृपेने. 32 वर्ष आयुष्य जगले. समर्थ या ठिकाणी पुढे म्हणतात, चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही श्रीराम. आता हे जडत्व जे आहे ते पिंडापुरतं आहे. आत्मनिवेदनाचे 3 प्रकार आपण पाहतो आहोत. जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन. जडत्व हे एका पिंडाचं आहे. मी, माझं शरीर, माझा देह, मी अष्टधा प्रकृती, हे मी काहीच नाहीये. हे म्हणजे मी नाहीये. न च घ्राण, न च नेत्रे, न च कर्ण, न च भूमी. शंकराचार्यांचं आत्मषटक आपल्याला माहिती आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोम. मी नाहीये. मी जात नाहीये, मी धर्म नाहीये, मी आई नाहीये, मी वडील नाहीये, मी राग नाहीये, मी लोभ नाहीये, मी मोह नाहीये. हे सगळं जडत्व टाकून दिलं पाहिजे. हे जड आत्मनिवेदन आहे. माझा देह म्हणजे मी नाहीये. मी म्हणजे समथिंग इज डिफरंट, की जे देहाच्या अगोदर होतं, देह असताना आहे आणि देह नाश झाल्यानंतर सुद्धा उरणार आहे, ते मी वेगळं आहे. आता हे आपल्या देहापुरतं जे तत्व आहे हे झालं जड. पुढे समर्थ म्हणतात, चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही श्रीराम. हे जे सगळं काही दृश्य विश्व दिसतंय त्यामध्ये चर आले, अचर आले, प्राणी आले, सगळे भूमी, सगळं आलं. हे सगळं कुणी निर्माण केलंय? त्यांनी निर्माण केलंय. आणि हे सगळं चंचल आहे. आज जिथे जमीन आहे, काही वर्षानंतर तिथे इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. काही वर्षानंतर त्या इमारती नेस्त नाबूद केल्या, तिथं टोले जंग बिल्डिंग उभी राहिली. असं होतंय ना. समर्थ म्हणतात, चंचल करता तो जगदीश, त्या जगदीशाने हे सगळं निर्माण केलेलं आहे. प्राणी मात्र त्याचा अंश. हे सगळे प्राणी आणि ज्या सगळ्या वस्तू दिसत आहेत त्याचा अंश रूपाने त्या इथं आहेत. त्याचा तोची आपणास, पण आपणास हा शब्द आपण शेवटी वापरला पाहिजे. त्याचा तोची आपणास ठाव नाही. मला ठाव नाहीये, माझं अस्तित्व नाहीये. मी ज्याला मी म्हणतो ते तिथेही नाहीये, या देहातही नाहीये. मग कुठे आहे ते?
जड नाही. चंचल म्हणजे हे सगळं दृश्य विश्व ते नाही. आणि मग आता याला कोणी तयार केलेलं आहे, याचं मूळ कोण आहे, तर तो निश्चळ परब्रह्म आहे. मग ते तरी मी आहे का? ते पण मी नाहीये. मी का नाहीये? मी जेव्हा त्याच्याशी मिसळतो, मिठाची बाहुली समुद्रामध्ये उतरती, तेव्हा काय होतं? ती त्यात विरून जाते, ती त्यात सामावली जाते आणि तीच व्यापक होते समुद्राच्या रूपाने. सगळीकडे मीठच मीठ आहे. ती बाहुली तयार करताना काय 1 किलो 2 किलो 5 किलो मीठ लागलं असेल. जेव्हा ती समुद्रात उतरते, समुद्रातलं मीठ हे मोजू शकू का आपण? एवढी ती व्यापक होते. मग आता समुद्रान ती वेगळी आहे का? ती त्यात सामावली आहे. समर्थ पुढे म्हणतात, चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण, करता देवतो आपण कोठेची नाही श्रीराम. चंचल आत्मनिवेदनाचं लक्षण काय आहे? मी तर नाहीच, माझा देह तर नाहीच आहे, मी म्हणजे माझा देह तर नाहीच आहे, हे आपल्याला समजलं. ही जी दृश्य विश्व आहे, दृश्य सृष्टी आहे, ही सुद्धा मी नाहीये. ही कुणीतरी तिसऱ्याने तयार केलेली आहे. तिथं आपण कुठंच नाही. समर्थ म्हणताय, जीवात्मा चंचल असल्याने विषयांबरोबर फरफटत निघतो. अनेक योनींमध्ये त्याला त्याची यात्रा होत राहते. परब्रह्माच्या अधिष्ठानावरती चंचल जीवात्मा भटकत राहतो. त्या परब्रह्माच्या अनुसंधानामध्ये राहणं हे निश्चळ आत्मनिवेदन आहे. समर्थ पुढे म्हणतात, चंचल चळे स्वप्नाकार, निश्चळ देवतो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा श्रीराम. जड दिसतंय, चंचल दिसतंय, त्यात बदलही होत जात आहेत. निश्चळ तिथं बदल नाहीये. निश्चळ देवतो निराकार, तिथं आकार नाहीये, त्याला वस्तुमान नाहीये, त्याला वजन नाहीये. ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैचा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा श्रीराम. खरं म्हणजे चंचल जीवात्म्याला अस्तित्वच नाहीये. मग आपण स्वतःला जीव समजण्यात काय अर्थ आहे? जर जीवात्माच नसेल तर आपण कसे असू? जीवात्मा राहत नाही, तो देह टाकून निघून जातो. मग आपण कुठे? आपण निश्चल परब्रह्म आहोत. असा निवाडा करणं याला समर्थ म्हणतात निश्चल आत्मनिवेदन. ठावची नाही चंचळाचा, ते आधी आपण कैचा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. हे विवेकाने पाहायचं आहे. आणि हे केव्हा करायचं आहे? नित्य करायचं आहे. शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे, सत्य काय, असत्य काय, आत्मानात्म विचार, शाश्वत अशाश्वताचा विचार. आणि हा विचार नित्य करणे म्हणजे नित्यानित्य विचार आहे. 3 विचार समर्थांनी सांगितले दासबोधामध्ये. आत्मानात्म विचार, आत्मवस्तू काय, अनात्म वस्तू काय, शाश्वत अशाश्वताचा विचार, शाश्वत काय राहणार आहे आणि अशाश्वत काय आहे. आणि याचा विचार नित्य ठेवणं म्हणजेच विवेक जागृत असणं, याला नित्यानित्य विचार असं म्हणलेलं आहे. समर्थ म्हणतात, तीही प्रकारे आपण नाही दुजेपण, आपण नसता मीपण नाहीच कोठे श्रीराम. मी आपल्याला मागे एकदा उदाहरण दिलं होतं काही वर्षांखाली. 89 ते 94 मी मुंबईमध्ये होतो. आणि मुंबईमध्ये मी तेव्हा नेहरू प्लॅनेटोरियम पाहायला गेलो. नेहरू प्लॅनेटोरियम पाहायला गेलो. सगळा एसी हॉल, कदाचित एवढा वेळ किंवा त्या काळामध्ये 90च्या दरम्यान एसी त्यामध्ये बसणं हा एक मोठा विलक्षण योग माझ्यासाठी. आणि तिथं बसलो. 1 तासाचा तो शो होता. खुर्च्यांमध्ये आम्ही बसलो. थंडगार वार, सगळं लाईट गेले.
सगळीकडे अंधार झाला, खुर्च्या फिरल्या, डोके वर गेले, चेहरा वर गेला आणि कॉमेंट्री चालू झाली. आता तुम्ही तुमच्या डोक्याकडे पहा. आणि असं वाटलं की आकाशामध्ये आपण आहोत. एक 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 तारा येतो काय. आणि ते सगळं त्यांनी 40 मिनिटाची ती फिल्म दाखवली. कॉमेंट्री चालू होती, थंडगार वातावरण, जसं काय आपण आकाशात आहोत, अवकाशामध्ये आहोत. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी जमिनीवर आणलं. कसं आणलं जमिनीवर? तो म्हणाला, आपण आता स्पेसमध्ये होतो. तुम्ही कुठे बसलेला आहात? या पृथ्वी, अशा अनेक आकाशगंगा आहेत. या आकाशगंगेमधला एक ग्रह पृथ्वी आहे. या पृथ्वीच्या पाठीवर 200 पेक्षा जास्त देश आहेत. 200 पेक्षा जास्त देशांमध्ये एक भारत देश आहे. भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत, त्यामध्ये एक महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक गावं आहेत, त्यामध्ये एक गाव आहे मुंबई. मुंबईमध्ये अनेक बेट आहेत, अनेक जागा आहेत, त्यामध्ये एक जागा आहे वरळी. आणि वरळीमध्ये नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये तुम्ही तुमच्या खुर्चीमध्ये बसलेला आहात. समुद्राच्या काठावर फिरत असताना एक वाळूचा कण घेऊन सुद्धा त्याच्यापेक्षा आपण यकच्चित आहोत याची जाणीव मला नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये झाली. कशासाठी मी 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 करतो? आत्मनिवेदनाचं लक्षण हे असं आहे, मी म्हणजे काहीच नाही. तीही प्रकारे आपण जड, चंचल, निश्चळ. नाही नाही दुजेपण. आपण नसता मी पण नाहीच कुठे. दुजेपण म्हणजे काय? मी एकच आहे. कोण आहे? परब्रह्म स्वरूपात आहे. पण परब्रह्म स्वरूपात मी नसतो, माझं अस्तित्व संपलेलं असतं. मी परब्रह्म होऊन राहतो, कायम त्याच्या अनुसंधानात होतो. जेव्हा ब्रह्मस्वरूप होतो, ब्रह्मस्वरूप झालो की जीवदशा संपली, सगळं दुःख कष्ट संपलं, जन्ममृत्यू संपला. लाट समुद्रात असताना ती स्वतःला समुद्रापेक्षा वेगळी मानते, हे तिच्या दुःखाचं कारण आहे. आम्ही परब्रह्मापासून, भगवंतापासून वेगळे मानतो, हे आमच्या दुःखाचं कारण आहे. लाट आणि समुद्र वेगळे आहेत का? गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतात. एक माणूस आला, तो आपल्या जीवनाचं सगळं गाऱ्हाणं गोंदवलेकर महाराजांना सांगायला लागला. असं झालं, तसं झालं, तसं झालं. महाराज, माझ्या आयुष्यात सुख कधी येईल? ते म्हणाले, मी मेल्यावर. तो गेला उठून. महाराजांचे शिष्य बाजूला बसलेले होते. ते म्हणाले, महाराज, अहो, तुम्ही त्याला सांगितलं मी मेल्यावर, तो तुमच्या मरणाची तर वाट बघत बसला नसेल. महाराज हसले, म्हणाले, त्याला त्याचा अर्थ समजला. म्हणले, बरोबर, म्हणून तो इथून पटकन उठून गेला. म्हणले, त्याच्या चेहऱ्यावरनं माझ्या लक्षात आलं की मी मेल्यावर म्हणजे तुझ्यातला मी अगोदर मार, तर तुला सुख लागेल. मी म्हणजे कुणीच नाहीये, मी म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे. समर्थ म्हणतात, एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू, आणिला मध्ये श्रीराम. काय मार्मिक प्रश्न विचारलाय हो. एक पुरुष, एक प्रकृती, एक माया, एक ब्रह्म. तू आणला कुठून तिसरा चोर? हा मध्ये कुठून घुसला? मी 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 करणारा. किती मार्मिक प्रश्न समर्थ रामदासांनी या ठिकाणी विचारलेला आहे. तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैचा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले श्रीराम. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान, संग जडला श्रीराम. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, आणि जीवपण म्हणजे अज्ञान, सुख दुःखांचा संग जडला. शेवटी समर्थ म्हणतात, पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता अवघेचे निवांत झाले, बोलणे आता श्रीराम. सगळं बोलणं संपलं. इथे श्री रामदास म्हणे, सांगितले त्रिविधात्म निवेदने, शोधून जाणीजे खूण, संत संगे श्रीराम. या समासाचं वैशिष्ट्य काय? या समासाच्या सुरुवातीला समर्थांनी आम्हाला सांगितलं की केवळ एक रेघ आहे, आणि त्या रेघेपासून
सगळे शब्द, सगळी भाषा, सगळं बोलणं तयार झालं. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मिळवून चाले, श्लोक गद्य प्रबंध श्रीराम. पहिली ओवी आहे. शेवटची ओवी काय? पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता अवघेची निवांत झाले, बोलणे आता श्रीराम. शब्दांच्या सुरुवातीपासून त्याचा क्रमविकास कसा होत गेला ते सगळं आमच्या ध्यानात आलं, ते सगळं आम्हाला समजलं. आता समजल्यानंतर बोलण्यासारखं काय राहतं? रामी आणि रामदास पहुडले एक धामी. आता राम आणि रामदास एक जीव झाले, तिसरा बोलावया नूरे त्या धामी. आता तिसरं कुणीच नाहीये. मी तुम्हाला सांगितलं, स्वामी वरदानंद भारतींच्या जीवनातला प्रसंग 2 मिनिटात सांगतो आणि जड, चंचळ आणि निश्चळ आत्मनिवेदन म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल. स्वामी वरदानंद भारतींनी 15 दिवस अगोदर जायची तयारी केली. ते मागे मी बऱ्याच वेळा बोललेलो आहे. आपला देह ठेवला, 12 कडव्यांचं काव्य लिहिलं, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. व्याधी झाला देह क्षीण, गळून पडे पिकले पान, याचा न करावा खेद, मत ग्रंथांचा संभार अभ्यास हीच सद्गुरु पूजा. समर्थ काय म्हणतायत? कोठे नका जाऊ, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, आत्माराम दासबोध, तेने सायुज्याची वाट सापडेल की. कुठे जाता इकडे तिकडे? शरीराला ठरवून ठरवलेल्या वेळेवर सोडणं हे जड आत्मनिवेदन आहे. हे चंचल आत्मनिवेदन आहे, कारण ते चंचल आत्मा आहे. जड आत्मनिवेदन त्याच्या अगोदर घडलं. त्यांनी सगळ्या वस्तू गोळा केल्या. वस्तू म्हणजे काय हो? चष्मा, पेन, अंगरखा, एक जॅकेट, एक हातमोजे, पायमोजे असं 2 पिशव्यांमध्ये ठेवलं आणि 2 मठांमध्ये द्यायला सांगितलं, गोरठ्याच्या आणि पंढरपूरच्या. हे जड आत्मनिवेदन आहे. आपला देह त्याग केला, देहामध्ये असलेला आत्मतत्व बाहेर काढलं, हे चंचल आत्मनिवेदन आहे. हा देह, संन्याशाचा देह, तो गंगेला समर्पित केला. गंगेमध्ये, भागीरथीमध्ये नेला आणि 1 किलोमीटरभर नेऊन मध्यभागी नावेतून ती पेटी, लाकडाची पेटी गंगेमध्ये सोडली. सज्जन हो, पेटी एक 50 फूट गेली नसेल पाण्यासोबत. पेटीचं झाकण निघालं आणि स्वामी वरदानंद भारतींचा तो देह भागीरथीने आपल्या हातात झेलला. याला म्हणायचं निश्चळ आत्मनिवेदन. असं आत्मनिवेदन आपल्याला याची देही, याची डोळा प्राप्त व्हावं अशी प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.